नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या नव्या कोरा एपिसोडमध्ये मी अभिषेक तुम्हा सगळ्यांचं खूप दिवसांनी अगदी मनापासून स्वागत करतो. संवाद म्हणजे काय? तर संवाद म्हणजे व्यक्त होणं. ज्या व्यक्तीला छान प्रकारे संवाद साधता येतो तिला तिच्या भावना उत्तमरित्या व्यक्त करता येतात. आजच्या डिजिटल युगामध्ये जिकडे माणसाला माणसाशी, माणसाला समूहाशी आणि माणसाला तंत्रज्ञानाशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं झालंय, तिथे संवाद म्हणजे काय ह्या प्रश्नावरती आता विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये मी कशा गेस्टना बोलवलेलं आहे ज्या लहान मुलांच्या आवाजामध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि संवादन कौशल्यामध्ये अक्षरशः जादू करतात. स्वागत करूया श्रद्धा कुलकर्णी मुकाशी यांचं. श्रद्धा, तुझं आजूबाजूच्या या स्टुडिओवरती मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. सो हे फॉर्मल इंट्रोडक्शन मी प्रिपेअर केलं होतं. सो लेट्स गेट बॅक टू दी ॲक्च्युअल पॉईंट्स. श्रद्धा, संवाद कौशल्य म्हणजे काय आणि चांगले संवाद कौशल्य असणं हे किती महत्त्वाचं आहे? संवाद कौशल्य म्हणजे आता ग्लोबल लेवलला आपण जे म्हणतो की कम्युनिकेशन स्किल्स, आणि कम्युनिकेशन स्किल्स मी म्हणेन कपल्ड विथ कॉन्फिडन्स हे एक मूलभूत आणि खूप महत्त्वाचं स्किल झालेलं आहे. म्हणजे आज जर का तू मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा कुठल्याही लेवलचे लीडर्स बघशील, मे बी एज्युकेशन लेवलमध्ये तफावत असते, पण जेव्हा त्या माणसाकडे कम्युनिकेशन स्किल्स कपल्ड विथ कॉन्फिडन्स असतो ना, त्यामुळे म्हणेन त्याची ग्रोथ खूप फास्ट होते. ओके. म्हणजे तुमच्याकडे स्किल्स आहेत, पण जर का तुम्ही ते व्यक्त करू शकत नाही आहात, एखाद्याला सांगू शकत नाही आहात आणि स्वतःच्या स्किल्सवर दुसऱ्याचा कॉन्फिडन्स पण मिळवू शकत नाही आहात, तर तुम्ही कुठेतरी मागे पडता. राईट. त्यामुळे मी म्हणेन की आज कुठल्याही लेवलला आणि आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर हे एक बेसिक लाईफ स्किल म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे आज अगदी माझा मुलगा आज पहिल्यांदा पहिलीच्या वर्गात जातोय, तर तो मित्रांशी कसा बोलेल, राईट, मित्र कसे त्याचे जमवेल, इथपासून त्याची सुरुवात होते. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. राईट. पण जेव्हा तू म्हणालीस की संवादन कौशल्य कपल्ड विथ कॉन्फिडन्स म्हणजे नक्की काय? मी म्हणेन की कॉन्फिडन्स हे एक अम्ब्रेला आहे आणि ह्याच्यावर मी बेसिकली काम करते. म्हणजे जेव्हा मी लहान मुलांबरोबर एखादी ॲक्टिव्हिटी करते किंवा त्यांच्याकडनं काही करून घेण्याचा प्रयत्न करते, त्याच्या मागची एक भावना अशी आहे की त्या लहान मुलामध्ये, त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा. आणि कॉन्फिडन्स म्हणजे काय, एक सिम्पल समीकरण हे मी माझं तयार केलेलं आहे अनुभवातनं. कॉन्फिडन्स म्हणजे काय, कम्युनिकेशन, क्लॅरिटी आणि कम्फर्ट लेवल, हे तीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा कॉन्फिडन्स माणसाचा बिल्ड होतो. बरोबर. आणि हे बिल्ड करण्याचं काम मी करते. म्हणजे मला अशी मुलं हवी आहेत की ज्यांचे आई वडील किंवा पालक म्हणतात की माझा मुलगा काही बोलतच नाही, म्हणजे तो खूप शाय आहे, मला पाहिजे ते माझ्याकडे आणा. राईट. पण बघ, आता शाय मुलं किंवा आजकाल आपण म्हणतो ना की एक पर्सनॅलिटी आपण पकडूया की जे इंट्रोवर्ट्स आहेत. ओके. तर इंट्रोवर्ट्स लोक हे ओपनली गोष्टी बोलू शकत नाहीत किंवा मनातलं सांगू शकत नाहीत किंवा कॉन्फिडेंटली त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप्ड होत नाहीत. मग हे खरं आहे का की जो इंट्रोवर्ट आहे त्याला कॉन्फिडेंटली बोलता येणं शक्यच नाही? ही मिसकन्सेप्शन हे कम्प्लिटली रॉंग आहे. म्हणजे इंट्रोवर्ट हा मी म्हणेन एक स्वभावाचा भाग आहे आणि त्या व्यक्तीनी जर का काही गोष्टी शिकल्या म्हणजे कम्युनिकेशनच्या रिलेटेड, की ज्याला आज कम्युनिकेशन कोचची गरज असते अशा माणसांना, त्याच्यामध्ये मी म्हणेन की मला काम करायला आवडतं. जेव्हा ते हे शिकतात तेव्हा इंट्रोवर्ट सुद्धा ग्रेट कम्युनिकेटर होऊ शकतात. आणि आपल्याला हे अचीव करायचं, म्हणजे तू जे म्हणतोयस ना की आपल्याला त्या मुलाला बडबडणारा नाही करायचंय. ओके. ह्याच्यात फरक आहे. बडबडणारा होणं म्हणजे माझा मुलगा बडबडा असणं आणि माझा मुलगा ग्रेट कम्युनिकेशन करणारा असणं, ह्याच्यात खूप फरक आहे. ओके. आणि आपल्याला दुसरं हवंय, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करायचे, म्हणजे जेणेकरून माझे जे मुद्दे आहेत ते समोरच्याला व्यवस्थितरित्या पटवून देण्याची कला.
करेक्ट. ओके. आणि हे स्किल आहे, ह्याचं एक म्हणजे प्रॉपर मी म्हणेन फ्रेमवर्क आहे. आणि म्हणजे मी असं म्हणेन की ह्याच्याकरता थोडंसं मी बॅकग्राऊंडमध्ये जाते. म्हणजे माझा कसा विकास घडत गेला, राईट. जेव्हा शाळा संपली, एकतर मराठी मीडियममध्ये सगळं तू मराठी मीडियम शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो, जिकडे सगळं इंग्लिश कम्युनिकेशन असायचं. बरोबर. तेव्हा मी आधी माझ्या स्वतःच्या इंग्लिश भाषेवर काम केलं. ओके. ती फ्लुएन्सी यायला पाहिजे, कारण ह्या पूर्ण खेळामध्ये भाषा येणं हे अध्यारूत आहे, म्हणजे हे अजम्पशन आहे. ओके. म्हणजे भाषाकडे आपण फक्त टूल म्हणून बघतोय, ज्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करणार आहोत. म्हणजे नुसती तुझी भाषा चांगली असून चालत नाही, तर ती वापरायची कशी चांगल्या कम्युनिकेशनसाठी, दॅट इज ॲक्च्युअली स्किल सेट. करेक्ट. म्हणजे मुलाला आता इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये आपल्याला मास्टरी करायची आहे, म्हणजे मुलाला कॉन्फिडन्स डेव्हलप करायचं, तर बेसिक मुलाला इंग्लिश यायला पाहिजे. म्हणजे भाषा शिकवण्यावर आपला फोकस आहे, भाषा तुला येते. तसं मराठी मीडियममध्ये शिक्षण घेतलं तेव्हा मराठीत खूप म्हणजे कॉन्फिडेंटली बोलू शकत होतो. म्हणजे स्टेजवर पण जाऊन मी भाषण दिलेलं आहे शाळेमध्ये. शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, असं स्नेहसंमेलन, नाटकं जी आपण करायचो त्याच्यात भाग घेणं, पण हे सगळं मराठीत असायचं. मग तो एक कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला की मराठीत आपण बोलू शकतोय. पण जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा जाणवायला लागलं की सगळेच इंग्लिश बोलतायत आणि आपण अजून 10 मिनिटं सुद्धा इंग्लिशमधनं पूर्ण बोललेलो नाही आहोत. मग त्याच्यावर आधी काम केलं आणि मग इंग्लिशमध्ये स्पीचेस वगैरे सगळे करायला लागले. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली, किंवा संधी मी म्हणेन ग्रॅब पण केली काही ठिकाणी. म्हणजे भारत सोडला, त्याच्यानंतर अमेरिकेला गेले. अमेरिकेत आणि ह्या सगळ्या देशांमध्ये स्थायिक होते, म्हणजे टुरिस्ट म्हणून नाही, राहिले तिथे. बरोबर. अमेरिकेत काम केलं. ओके. म्हणजे काम करण्यासाठी अमेरिकेत काम केलं. मग तिकडनं बहरीन म्हणून एक छोटा देश आहे, तिथे गेले. मग तिकडनं ऑस्ट्रेलियात काम केलं, ऑस्ट्रेलियातनं दुबईत काम केलं, मग दुबईतनं आणि आता जर्मनीमध्ये, म्हणजे जिथे इंग्लिश तर बोललंच जात नाही जास्त. किती देश? 6. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 12 गावचं पाणी नाही, पण निदान 6 देशाचं तरी पाणी पिऊन आली आहे. आणि कुठेतरी मग हे जाणवलं की ह्या पूर्ण जर्नीमध्ये बऱ्याच ठिकाणी फेल्युअर्स पण आली. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे काम येतंय, पण आपण ते एक्सप्लेन नाही करू शकत. मग तिथे फेल झालं, म्हणजे सिलेक्ट नाही झालो. मग जाणवायला लागलं की अरे आपल्याला कुठेतरी याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे भले कॉन्फिडन्स होता, पण तरी माझे स्किल्स कुठेतरी कमी पडत होते कम्युनिकेशनचे. आणि मग अशी एक वेळ आली की जेव्हा थोड्याशा चांगल्या पोझिशनवर मॅनेजर लेवलला मिळाल्यानंतर अशी एक माझ्या आयुष्यात अशी एक वेळ आली की मला C-सूटला, म्हणजे आपला CEO, CFO आणि CMO, म्हणजे मार्केटिंग, चीफ मार्केटिंग ऑफिसर, फायनान्स ऑफिसर आणि CEO, तिघांना एकदम प्रेझेंट करायचं आहे. ओके. आणि 7च मिनिटं आहेत माझ्याकडे. ओके. आणि त्यांना ते पटवून द्यायचंय, त्यांच्याकडनं बजेट पण घ्यायचंय. ह्या पूर्ण ह्याच्यात मला जाणवायला लागलं की मला माझी थॉट प्रोसेस 7 मिनिटात कंडेन्स करायची आहे, तर मी कशी करू. मग मी ॲक्च्युली बिझनेस कोच, म्हणजे मी प्रेझेंटेशन स्किल्सचा एक कोर्स केला, ऑफिशियल जाऊन, म्हणजे पैसे भरून मी ते सगळं आत्मसात केलं, मी ते शिकले. आणि तेव्हा मला कळलं की हे एक स्किल आहे की जे आपण एखाद्या सब्जेक्टसारखं लर्न करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की उपजतच हा असा आहे, म्हणजे असेही असतात, पण तुझा जो प्रश्न होता, इंट्रोवर्ट असेल तर तो ग्रेट कम्युनिकेटर होऊ शकतो का, तर ह्याचं उत्तर नक्कीच होऊ शकतो, जर त्याने हे सगळे स्किल्स लर्न केले तर. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे हा बघ किती फाडफाड इंग्लिश बोलतोय, पण तुमचं फाडफाड इंग्लिश बोलण्यापेक्षा ते चांगलं कम्युनिकेट करण्याचे स्किल्स येणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि तिकडेच आपण अंडरलाईन करतोय. करेक्ट. ओके. सो पुढे तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे मी म्हणेन की तू आता एखादं साधं उदाहरण घे. म्हणजे समजा भांडण झालं, तर भांडणात काय, आणि भांडण आता शाळेच्या लेवलचं वेगळं वर्सेस कॉर्पोरेट लेवलचं. म्हणजे भांडण हा खूप साधा शब्द आहे मी म्हणेन, पण एलिव्हेटेड किंवा थोडा फॅन्सी वर्ड म्हणू शकतो की निगोसिएशन स्किल्स किंवा कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. म्हणजे ह्या प्रोफेशनल टर्म्स झाल्या, पण बेसिकली भांडणं सॉल्व्ह करतोय.
मग इथे काय उपयोगाचं आहे, हम्म. तर कम्युनिकेशन स्किल्सच Skills. उपयोगाचं आहे. Right. आणि कपल्ड विथ कॉन्फिडन्स तू नक्कीच पुढे गेलास. मग बरोबर. तू आज इंटरव्ह्यूला बसतोयस, म्हणजे जे फ्रेशर्स असतात, जस्ट कॉलेजमधनं पहिल्यांदा अपियर होतात, इंटरव्ह्यू देतात, तिथे काय दिसतं, सगळ्यांकडे आज डिग्री आहे, बरोबर. सगळ्यांकडे कदाचित ते स्किल्स पण आहेत, पण जो चांगला बोलतोय, जो स्वतःला चांगलं प्रेझेंट करतोय, राईट. तो सिलेक्ट होतोय, कारण त्याचे मुद्दे समोरच्याला पटतात. पटतायत. सो ह्या समोरच्याला मुद्दे पटवून द्यायच्या गोष्टीला, जिकडे मी तुला आता मध्ये तू एक गोष्ट सांगत होती की तू एक प्रेझेंटेशन करत होती आणि तुला तुझा मुद्दा 7 मिनिटात कन्वे करायचा होता, तेव्हा तू एक स्पेशल कोर्स केला. हम्म. तिकडे तुला काय अनुभव आला की त्या गोष्टी जेव्हा तू शिकत गेलीस आणि तुझं ते प्रेझेंटेशन तू त्या 7 मिनिटामध्ये मांडलं, त्या टोटल अनुभवामधनं तुझे लर्निंग्स काय होते? माझे लर्निंग्स होते म्हणजे पहिली गोष्ट की मी माझे स्किल्स वाढवत गेलेच, पण हे कधी म्हणजे 30शीत किंवा 30शी नंतरचे हे आलेल्या गरजा आणि तेव्हा शिकलेल्या गोष्टी आहेत. ओके, म्हणजे हे लेट म्हणजे तहान लागल्याने विहीर हा, खाणार. एक्झॅक्टली. म्हणजे Okay. असं, कारण हे असा कुठलाच सब्जेक्ट शिकला नव्हता. प्रेझेंटेशन स्किल्स हा सब्जेक्टच कधी आपण बरोबर. शिकलो नाही शाळांमध्ये, बरोबर. म्हणजे असं अकॅडमिकली हे कधी शिकवलं जात नाही. राईट. मग तेव्हा मला जाणवलं की म्हणजे असं म्हणतात ना की आपण एव्हरीथिंग यू लर्न लेट, ट्राय टू टीच युअर चिल्ड्रन अर्ली. ओके. म्हणजे हे मी ह्याच्यावर मग रेट्रोस्पेक्ट केलं आणि मग जाणवायला लागलं की मी माझी स्किल्स बिल्ड करते, पण आता 2 मुलं आहेत मला, आणि माझ्यासारख्या अशा कित्येक पालकांच्या ह्या समस्या असतील की माझा मुलगा बोलत नाहीये किंवा तो शाय आहे किंवा तो इंट्रोवर्ट आहे, जर तू म्हणलास. मग हे स्किल आपण त्यांना जर शिकवलं तर किती पटकन, कारण त्यांची कॉग्नेटिव्ह कपॅसिटी ट्रिमेंडस असते. आपण खूप म्हणजे असं म्हणतो की अरे ते कसे करतील, नाही, पण ते करतात. हे माझ्या डोक्यात आलं. आणि मग त्याच्यातनं जेव्हा आम्ही बेसिकली जर्मनीत आम्ही मूव्ह झालो, तेव्हा माझ्या मुलांचा जर्मन लँग्वेजवर प्रभाव जास्त व्हायला लागला, आणि तो मला हवाच होता. म्हणजे त्याच्याच करता आम्ही मूव्ह झालो की इंग्लिशमध्ये सगळं होतंय, पण आता एक वेगळं चॅलेंज त्यांना देऊया म्हणूनच आम्ही मूव्ह झालो होतो. म्हणजे हा एक थॉटफुल डिसिजन होता. ओके. की म्हणजे जे मला आत्ता जाणवतं की आपल्या वेळेला कसं लहानपणी हा मुलगा इंग्लिशमधनं बोलला, तसं माझं आता होतं, हा माझा मुलगा जर्मनमध्ये बोलला, मला तेवढं येत नाही पण तो बोलला. ही सिच्युएशन आता आमची होतीये. पण झालं काय अभिषेक की त्यांचा इंग्लिश थोडंसं मागे व्हायला लागलं. अच्छा. आणि ग्लोबल लेवलला तू बघशील तर इंग्लिश हे मस्ट आहे. बरोबर आहे, ऑप्शन नाहीये त्याला. म्हणून मग माझ्या डोक्यात असे विचारायला लागले की त्यांना आपण कम्युनिकेशन स्किल्सला कुठेतरी घालूया, जे मी शिकले. पण मला तसं काहीच नाही मिळालं जर्मनीमध्ये, काहीच नाही. आणि मग म्हटलं काहीच मिळत नाहीये, पण हे स्वतःला मला येतंय, मी स्वतः फॉर्मल ट्रेनिंग घेतलंय. आता मी एवढ्या मीटिंग्स, प्रेस कॉन्फरन्सेस किंवा कॉन्फरन्सेसमध्ये केलंय, तर 6 गावचं पाणी प्यायलाचं, देशांचं पाणी प्यायलाचं काहीतरी, मग हे आपण मुलांना का नाही देऊ शकत, अशा दृष्टीने मग एक कंपनी लॉन्च केली मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून. जसं नाव आम्ही ठेवलं स्पीक अँड स्पार्क. राईट. आणि मग ही कल्पना बेसिकली निर्माण झाली. राईट. पण मला सांग की इनिशियली तर तू कंपनी लॉन्च नसशील केली, राईट? इनिशियली तुझ्या डोक्यामध्ये तोच कन्सेप्ट होता की मुलांनी हे कम्युनिकेशन स्किल्स शिकावे, जेणेकरून कुठलीही भाषा का असेनात त्यांना स्वतःच्या डोक्यातली कल्पना ही समवयस्क किंवा त्यांच्याहीपेक्षा मोठ्या मुलांसोबत किंवा टीचरसोबत त्यांना कन्वे करता आली पाहिजे. ओके. सो मग त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुझी मला साधारणतः सांगशील किंवा तुझ्या मुलांची वय काय आहेत आणि कुठल्या एजमध्ये तू त्यांना हे स्किल्स द्यायला चालू केलेस? तर आम्ही जेव्हा जर्मनीला मूव्ह झालो तेव्हा माझी मोठी मुलगी 11 वर्षाची जस्ट झाली होती आणि मुलगा माझा जस्ट 4-5 वर्षाच्या मध्ये होता. म्हणजे आतापासून 3-4 वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. 3-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तर मग मी विचार केला की त्यांना इंग्लिशचा जर का त्यांचा प्रभाव थोडा कमी होतोय, तर आपण त्यांना इंग्लिश पुस्तकं, स्टोरीज वगैरे हे सगळं मी चालू केलं. आणि म्हटलं मग हा खेळ असा आहे ना अभिषेक, की हा तुम्ही आयसोलेशनमध्ये नाही करू शकत. कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा कम्युनिकेशन स्किल्स हा आयसोलेशनमध्ये होत नाही. बरोबर. तो सगळ्यांसमोर झालं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तू जेव्हा 10 माणसांसमोर, 5 माणसांसमोर बोलतोयस, तेव्हा
तुझी स्वतःची कपॅसिटी तुला कळत जाते की अरे मी आज हे केलं, अरे मी आज ते केलं. सो आपल्याला खेळात अजून माणसं पाहिजेत. बरोबर. मग तेव्हा मग मी काय केलं, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना वगैरे सांगून मग मी जवळजवळ 1 वर्षभर 12 स्टोरी टेलिंग सेशन्स कंडक्ट केले. ओके. असेच मजा म्हणून गोष्ट सांगायची. आधी मीच सांगायचे. आणि ते सुद्धा झालं असं की मग मी पहिल्यांदा जेव्हा चालू केलं तेव्हा मी म्हटलं की माझी मुलगी ऑलमोस्ट माझ्यासारखीच, म्हणजे मी म्हणता येईल की ती पण शाळेत डिबेटमध्ये होती, वक्तृत्व वगैरे घ्यायचं. तर तिने ते स्किल पार्शली डेव्हलप केलं होतं. तर आम्ही दोघींनी मिळून स्टोरी टेलिंग करायचं ठरवलं. मग मी फोटो वगैरे असा आमच्या दोघींचा, आम्ही काय करणार होतो अशी एक ॲड पोस्ट केली. ॲड पोस्ट केल्यानंतर मग माझा धाकटा मुलगा जो 4 वर्षाचा होता तेव्हा तो म्हणला की मला पण तुमच्याबरोबर स्टोरी सांगायची. ओके. म्हटलं अरे हेच तर मला हवं आहे. म्हटलं ठीक आहे मग तू पण स्टोरी सांग. मग त्याचा पण फोटो ॲड केला आणि मग असं करून आम्ही ती ॲड क्रिएट केली आणि 12 स्टोरीजचे सेशन्स सुरुवातीला 4-5 आम्ही सांगितले. मग मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो. मग मुलं म्हणाली की आम्ही पण एखादी स्टोरी सांगू. मग कोणी त्यातनं पुढे आलं की मी पण सांगेन. मग ती नुसती स्टोरी नाही, स्टोरी सांगायची, त्याच्यानंतर त्याच्यावरचे क्वेश्चन अँड आन्सर. कारण त्या स्टोरीतनं काय कळलंय हे पण लक्षात आलं पाहिजे. त्याला म्हणतात म्हणजे कॉम्प्रिहेंड काय केलंय. मग त्यातनं अनालिटिकल थिंकिंग वाढतं. मग मी प्रश्न विचारते. मग 10 वर्षाच्या मुलाला समजा तू आज किंवा 12 वर्षाच्या मुलाला विचारलंस की स्टोरीतनं कळतंय की त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरने कॉन्फिडन्स डेव्हलप केला, पण म्हणजे काय केलं, हाऊ विल यू डिफाईन कॉन्फिडन्स, हे जमत नाही. राईट. मग ते बोलते होतात. आणि म्हणजे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की मग आयडिया अशी होती की मी एज ग्रुप असा ठेवला की 5 किंवा 6 ते 13. म्हणजे तू म्हणलास तसं की 13 वर्षाचा मुलगा मी जेव्हा आज बघते किंवा मुलगी, त्यांचं असं असतं की नाही 6 वर्षाचा लहान आहेत ते, मला त्यांच्याबरोबर नाही खेळायचं किंवा मला त्यांच्याबरोबर काय एंगेजमेंट नको आहे, मला माझा एज ग्रुप पाहिजे. नाही, 13 वर्षाच्या मुलाला कळलं पाहिजे की 6 वर्षाच्या मुलाशी कसं बोलायचं. राईट. आणि हे इनहरंटली किंवा एक इम्प्लिसिट म्हणतो की ऑटोमॅटिक मग त्यांचे ते स्किल्स डेव्हलप होतात. राईट. मग हे त्या स्टोरी फॉर्ममधनं व्हायला लागलं. मग असं 1 वर्ष गेलं आणि मग 1 वर्षानंतर म्हटलं आता मग प्रतिसाद चांगला आहे, माझ्या मुलांचा विकास होतोय, अजून काही मुलांचा विकास होतोय. तुला तिकडे लोक जॉईन व्हायला लागली. हो, म्हणजे झालं असं की काही सेशन्सला जवळजवळ 20-25 म्हणजे एवढं क्राऊड झालं. इंग्लिश लँग्वेज येणारे जर्मन सुद्धा त्याच्यामध्ये होते की फक्त इंडियन मिक्स होते. मेजॉरिटी इंडियन्स. कारण सुरुवात कनेक्टिव्हिटी म्हणजे माझे जे क्लोज आहेत त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली आणि ते म्हणजे आपल्या इंडियन कम्युनिटीमधनं. पण म्हणजे आता डायव्हर्स आहे कारण ह्याचा बेस इंग्लिश आहे. ज्याला इंग्लिश येतं तो जॉईन करू शकतो. बरोबर. तुमच्या मुलाचा एज ग्रुप जर का 5 ते 13 असेल जॉईन करू शकतो. राईट. आणि आयडिया अशी आहे की त्याच्यातले जे स्टोरीज आहेत, तर म्हणजे पहिली स्टोरी मी घेतली होती ती म्हणजे युनिकनेस. म्हणजे एक झिब्रा असतो, तो झिब्रा कन्फ्यूज असतो की मी ब्लॅक आहे का मी व्हाईट आहे. सगळे ॲनिमल्स त्याला म्हणतात की तुला तुझा कलरच नाहीये, आमच्याकडे बघ माझा कलर आहे, म्हणजे ब्राऊन आहे. किंवा हत्ती म्हणतो मी ग्रे आहे, पण तुझ्याकडे काहीच नाही आहे, तू असा अर्धवट आहे असं. मग ती स्टोरी तिकडनं चालू झाली आणि मग त्या झेब्रानी कसं तो ट्रान्सफॉर्म झालं की अरे हे जे आहे हा माझा युनिकनेस आहे, अरे तुमच्याकडे नाहीच आहे. अशी ती स्टोरी. मग त्यातनं अरे म्हणजे यू हॅव टू बी युनिक अँड यू हॅव टू एम्ब्रेस युअर युनिकनेस. अशी स्टोरी म्हणजे युनिकनेस, मग तुमच्या स्ट्रेंथ्स, मग पेशन्सची एक स्टोरी होती, टाईम मॅनेजमेंटची एक स्टोरी होती, नंतर हाऊ टू ओव्हरकम फिअरची एक स्टोरी होती, प्रेझेन्स ऑफ. असं प्रत्येक स्टोरीत जेव्हा आपण सांगतो ना ते मुलं रिलेट करतात. बरोबर. आणि मग त्याच्यानंतरचे क्वेश्चन्स, हे सगळं ते असं जुळून आलं. आणि मी लिटरली म्हणजे यावर्षी जेव्हा ऑफिशियली चालू केलं तेव्हा 12 कमर्शियली म्हणजे कमर्शियली असं म्हणता येणार नाही कारण प्रॉफिट असं नाही आहे, पण इट इज मोर लाईक माय पॅशन प्रोजेक्ट. बरोबर. पण आपण म्हणतो ना फ्री ठेवलं की त्याला काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे आणि मी जर एवढा रिसर्च केला आहे, मी स्वतः जे शिकले त्याच्यात सगळे मी ते कंटेंट आणते, टॉपिक्स मी रिसर्च करते. मग हे सगळं मी त्याच्याकरता माझा प्री पोस्ट जो वेळ देते त्याचं एक्नॉलेजमेंट म्हणून हे प्रॉपर चालू केलं आणि 12 सेशन्सचा कोर्स डिझाईन केला. सो सेशन होतो, 30-40 मिनिटाची स्टोरी होते, त्याच्यावर आम्ही डिस्कशन करतो. प्रत्येकाला एक क्वेश्चन विचारला जातो की जेणेकरून प्रत्येक मुलगा बोलेल.
चुकला तरी चालेल, पण त्याला व्यक्त होणं हे इम्पॉर्टंट आहे टू स्टार्ट विथ. राईट. म्हणजे सॉरी तुला मध्ये कापतो मी, म्हणजे मला हेच तुला विचारायचं होतं की फक्त स्टोरी टेलिंग करून एखाद्याला कॉन्फिडन्स कसा मिळतो आणि त्याला एक्झॅक्टली त्याला काय सांगायचं आहे हे त्याला कसं दुसऱ्याला कन्वे करता येतं. ह्याच्यात मी काय केलं, जेव्हा स्टोरी सांगायला लागले आणि जेव्हा मुलं उत्तरं द्यायला लागली, हम्म. तर मला असं जाणवायला लागलं की काही मुलं घाबरत आहेत हम्म. किंवा काही मुलं एकच शब्द, म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात उत्तरे द्या, हम्म. की एकच शब्द सांगायचा हेच उत्तर आहे. म्हणजे ह्यातलं सगळ्यात तुला आवडलेलं कॅरेक्टर कुठलं हम्म. आणि का, हम्म. तर ते कुठलंच फक्त सांगा. अच्छा. का ते सांगत नाहीत कारण थोडे घाबरत आहेत, म्हणजे बरोबर. हेजिटेट होत आहेत. राईट. मग मी थोड्या स्टोरीज झाल्यानंतर मी त्यांना हे फ्रेमवर्क शिकवलं. म्हणजे ह्याचं नावच असं ठेवलंय की स्पीक अँड स्पार्क. ओके. हे नावच आहे, बरोबर. म्हणजे कंपनीचंच नाव आहे आणि त्याच्या मागची भूमिका पण अशी आहे की तू स्पीक हा शब्द घेशील तर SPEAK, म्हणजे एस म्हणजे काय, मी त्यांना सांगितलं की आपण ह्याचं का करतोय. हम्म. एस म्हणजे पहिल्यांदा स्माईल. राईट. तुम्ही बोलायच्या आधी स्माईल हम्म. करा, तिथे तुम्ही कम्फर्ट लेवल अचीव्ह करायला सुरुवात करता. मग त्याच्यानंतर P म्हणजे काय, तर थोडा पॉज घ्या. हम्म. म्हणजे सांगायचं टेक वन ब्रेथ, राईट. तर तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. वेळ मिळतो. मग त्याच्यानंतर येतं आय कॉन्टॅक्ट. हम्म. म्हणजे मुलगा असं बोलून चालणार नाही, ह्याच्यातनं काही कॉन्फिडन्स Oh, दिसत नाही. right. पहिला आय Eye कॉन्टॅक्ट. contact. तू माझ्याशी बोलतोस, माझ्याकडे बघून बोल. बरोबर. म्हणजे समोरचा रिस्पॉन्स करतोय की नाही हे तुला कळल्यानंतर तुला शब्दांची मांडणी करता करेक्ट. म्हणजे एस झालं, स्माईल झालं, पॉज झालं, आय कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर येतो ए इज व्हेरी इम्पॉर्टंट की आर्टिक्युलेट. भरपूर डोक्यात विचार आहेत पण तुला ते थोडक्यात मांडायचं. त्याला Okay. म्हणतात आर्टिक्युलेशन, टू द पॉइंट ज्याला आपण म्हणतो. मुद्द्याचं बोलणं. भरकटून नाही जायचं, मुद्द्याचं Right. बोलणं. एक्झॅक्टली, बरोबर. तू अगदी बरोबर म्हणालास. आणि मग येतं के म्हणजे नॉलेज. आणि हे पाहिजेच, कारण तू स्टोरी जर ऐकलीच नसशील तर तू काय उत्तर देणार. एक्झॅक्टली. कुठल्याही विषयात आहे. तर हे स्पीक आणि स्पार्क मधला जो आर आहे, दॅट आर स्टँड्स फॉर अंडरस्टँड द रिॲक्शन. म्हणजे समोरचा जर कसं इकडे तिकडे वगैरे बघायला लागलाय, तुला कळतंय की त्याला आपलं बोललेलं कळत नाहीये, म्हणजे आपल्याला थोडंसं चेंज करायला लागेल किंवा हा टॉपिकच चेंज करायला पाहिजे. ओके. हा, हे ऍक्च्युली बेसिक स्किल्स आहेत. हे बेसिक स्किल्स हे आहेत. जर तुला कळलं तर तुला कळतं की समोरच्याशी कसं बोलायचंय. एक्झॅक्टली. आणि हे कसं आहे ना, हे अगदी 6 वर्षाच्या मुलाला सगळंच नाही येणार. बरोबर. अरे पण स्माईलनी तर सुरुवात करेल. बरोबर. म्हणजे जे आपण म्हणतो शाय आहे, त्या शायवरनं स्माईलवर तर येईल. हा, बरोबर. मग 10 वर्षाचा 12 वर्षाचा आहे, तो आर पासून सगळं कॉम्प्रिहेंड करू शकेल, तो मे बी सगळं अप्लाय करू शकेल. एक्झॅक्टली. हे त्याच्या मागचं गणित आहे. हा, म्हणजे तसं बघायला गेलं ना तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या बघशील तर नॉर्मल आहेत, पण तू त्याबरोबर हेरल्यास आणि त्याची एक सिस्टीम बनवून फ्रेमवर्क तयार केलं. ते Right. त्यांना स्टोरीज फॉर्ममध्ये शिकवते. आणि आता सुद्धा म्हणजे आम्ही कसं पूर्ण करतो, तर प्रत्येक महिन्याच्या लास्ट फ्रायडेला, शेवटचा फ्रायडे, एक बेड टाईम स्टोरी टेलिंग सेशन असतो. म्हणजे जर्मनीच्या टायमिंगप्रमाणे 8 वाजता असतो, 8 ते 8:30, आणि शार्प 8ला चालू होतो. 8 o'clockला सगळे लॉग इन होतात. आणि हे बाय द वे ऑनलाईन अच्छा, आहे. हे ऑनलाईन. हे online तुम्ही अंडर वन रूफ गॅदर होत नाहीये. नाही. ओके. हे कारण हे interesting त्याचं पण आहे. त्याचं पण कारण असं झालं की म्हणजे बर्लिन, म्हणजे जिथे मी राहते, किंवा जर्मनीमध्ये आपलं असं मी म्हणेन मुंबई सारखंच आहे. म्हणजे 30 मिनिट्सच्या सेशनला तू मला सांग, तू आज तुझ्या मुलाला दादरवरनं ऑल द वे खोपोली किंवा असं काही घेऊन जाशील का, किंवा बोरिवली, विरार अशा ठिकाणीवरनं दादरवर कोणी येईल का? नक्कीच नाही. पण आता बघ, जेव्हा आता आपलं कन्व्हर्सेशन चालू झालेलं तेव्हा मला असं वाटलं की अच्छा, जसे ड्रॉइंगचे क्लासेस असतात हा. किंवा जसे ट्युशन्स असतात, तिकडे कसं आपण एखाद्या क्लासमध्ये एकत्र जमतो आणि मग आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतो आणि त्या गोष्टी मी सांगून लोकांना एज्युकेट करतो. सो आय थॉट की हे पण त्याच फॉर्मॅटमध्ये असेल. पण जेव्हा तू मला बोललीस की हे ऑनलाईन आहे, तेव्हा ते थोडं इंटरेस्टिंग झालं. पण मला असं वाटतं की मला सांग की मग त्याचा इफेक्टिव्हनेस केवढा आहे. आता बघ, म्हणजे हे सगळं रोडमॅप आणि पाईपलाईन मधले प्रोजेक्ट्स आहेत. तर ऑनलाईनने सुरुवात केली ह्या एका गोष्टी करता की डिस्टन्स,
म्हणजे आज कुठूनही जर्मनीतनं वेळ साधून 8 वाजता तुम्ही लॉग इन करू शकता आणि हे स्टोरी सेशन्स ऐकू शकता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की हे ऑनलाईन पहिल्यांदा का, तर ही सगळी मुलं ऑनलाईन प्रेझेन्समध्ये पण कशी वागतात हे पण आजकाल कळलं पाहिजे, कारण बरीचशी कामं ऑनलाईन होतात. हो, एक्झॅक्टली. म्हणजे एखादी गोष्ट ऑनलाईन कम्प्लीट करणं हे पण एक स्किल झालंय. म्हणजे तुम्ही असं म्हणत की माझा मुलगा स्क्रीन समोर म्हणजे ऑनलाईन क्लास अटेंड करतच नाही, तर आपल्याला काहीतरी त्याच्यावर काम केलं पाहिजे, कारण ओव्हर द पिरियड ऑनलाईनच क्लासेस होणार हो, आहेत. कारण इव्हन कोविडच्या काळामध्ये जेव्हा माझा मुलगा 4 वर्षाचा होता तेव्हा त्याला ऑनलाईन स्कूल होती आणि तेव्हा हे पर्टिक्युलरली त्याला ट्रेन करावं लागलं. स्क्रीनच्या समोर बसून नेमक्या त्या व्यक्तीला कसं ऍड्रेस करायचं आणि नेमकं त्याच्यातनं तू जे काही एज्युकेशन घेतोय ते इम्प्लिमेंट कसं करायचं म्हणून ऑनलाईन चालू केलं. मग ते सगळ्यांना सोयीस्कर पण जात होतं. आणि आता ऑनलाईन एवढं कनेक्शन झालं की मुलं पण एकमेकांना ओळखायला लागली, ती कम्फर्ट झाली एकमेकांबरोबर, ती कम्फर्ट लेवल आली, म्हणजे ते रिस्पॉन्ड करतात, ते एकमेकांना आता नावानी ओळखतात. त्यातले बरेच जण रेग्युलर असल्यामुळे ते, म्हणजे सेशन झाला, क्वेश्चन झाले की मी एक न्यूजलेटर पण पाठवते की त्या न्यूजलेटरमध्ये मुलगा काय काय शिकला, आम्ही काय काय केलं, व्होकॅब्युलरी, मॉरल बिरल सगळं असतं आणि एक ऍक्टिव्हिटी असते, इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी असते. तर बरेच जण ते करतात इंटरेस्टिंगली आणि मग ते पण डिस्कस आम्ही करतो की कोणी काय केलं हे पण सगळं बोलतो, की ते गुड कुडोज बोर्ड काढतो की म्हणजे ज्यांनी केलंय हे नक्कीच चांगलं आहे ना. बऱ्याच जणांनी केलं पण नाहीये, पण काहींनी केलं पण आहे, मग ज्यांनी केलं ते स्टँड आउट व्हायला पाहिजे. मग हे सगळं ऑनलाईन अचीव्ह होतं. म्हणजे तुझा क्वेश्चन होता की किती इफेक्टिव्ह आहे, तर हे 100% इफेक्टिव्ह आहे. कारण इथे काय आपण अचीव्ह केलं, मुलाची एंगेजमेंटची कपॅसिटी ऑनलाईनची वाढवली, त्याचा टाइम स्पॅन 30 मिनिट्सचा असतो, अटेन्शन स्पॅन तो पण आपण कव्हर केला. आणि दुसरी गोष्ट की स्टोरी ऑनलाईन ऐकू शकतो, म्हणजे प्रत्येक वेळी ती समोर घडायलाच पाहिजे असं नाहीये. हे एक आत्मसात करायची डेव्हलपमेंट झाली. पण पाईपलाईन मधली प्रोजेक्ट्स अशी आहेत माझी की म्हणजे मला कुठेतरी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना एक त्यांचा एक ड्रामा बसवायचा, म्हणजे जिकडे ती मुलं एकमेकांना फिजिकली सुद्धा कनेक्ट होतील, समोरासमोर भेटतील, डायलॉग डिलिव्हरी करतील. आणि मग ह्यांच्यातनं त्यांचा अजून संवाद कौशल्य जास्त वाढेल. म्हणजे अजून म्हणजे इफेक्टिव्हनेस अचीव्ह केला काचं उत्तर येस आहे, पण तो अजून एलिव्हेट कसा करू शकतो. मग ही सगळी प्रोजेक्ट्स, मग त्यांचा ड्रामा, मग डिबेट आहे. जसं मी माझ्या मुलीच्या बाबतीत पण मी तिला असे टॉपिक्स देते की तुझं काय, तू कुठल्या साईडने बोलशील. म्हणजे एक्झाम्पल मी तिला असं कधी कधी असंच उचकवण्यासारखा प्रश्न की कुठल्या वर्षी कॉस्मेटिक्स मुलींना इंट्रोड्यूस करायला पाहिजे, तुझं काय मत आहे. कारण तिच्या वर्गामध्ये सगळे असे बरेच जण लिपस्टिक सगळं लावून येतात वगैरे. आता ती 14 इयर्सची आहे, पण हे 11 इयर्स पासून हे मी बघत आली आहे. मग हा एक डिबेटचा प्रश्न आहे की कॉस्मेटिक्स दिले पाहिजेत का नाही, तू कुठल्या बाजूने बोलशील. किंवा आता जर्मनीमध्ये स्कूल्समध्ये युनिफॉर्म नाही आहे, मग तू कुठल्या बाजूने असशील. मग मी डेव्हिल्स ॲडव्होकेट होते, मग मी उलट उत्तरं करते. म्हणजे हे डिबेट एक घरात होतं, तो एक हेल्दी संवाद असतो. किंवा ह्याला म्हणजे मुलाला पण एखादं पुस्तक वाचायचं असतं, मग काही पुस्तक आम्ही घरात बॅन केली आहेत, ते मी सगळं लिहिलंय मी का बॅन केलं, त्याच्यावर आमचं डिस्कशन होतं. मग तो का बॅन केली आहे, मग तू कुठल्या बाजूने बोलशील, काय होईल. ह्याच्यात आपण म्हणतो ना की हे डिबेट करण्याचं एक कौशल्य आहे. तुम्हाला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे तुमच्या विचारांनी. मग हे पण एक टॉपिक आहे त्याच्यात. ड्रामा झालं, डिबेट झालं, हे असे सगळे एक एक गोष्टी आणायच्यात, वेळ साधून सगळं करून. म्हणजे तेच आता तुझं म्हणालीस की एखादी गोष्ट करताना इज इट लाईक अ प्रिटेंड अँड प्ले, किंवा एखादा रोल प्ले करतानाचा जो अनुभव येतो तो या डिस्कशन मधनं मुलांना येतो का? नक्कीच येतो. आणि मुलगा स्वतः ऍज अ, म्हणजे आता एक म्हणूया ना की एखादा मुद्दा पटवून द्यायच्या त्याला पोझिशन मध्ये जेव्हा तू आणतेस तेव्हा तो स्वतःला त्या एका एनर्जीमध्ये आणतो की जिकडे तो स्वतःला ऍज अ वकील किंवा लॉयर म्हणून. आणि दोन्ही पॉसिबल आहे ना की तो मुद्दा मला पटत नाहीये पण मला त्या बाजूने बोलायला लागतंय, पर्याय नाहीये, असं पण आहे. राईट. ह्या सिच्युएशन मध्ये पण जाऊन बोलणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा डिबेट कॉम्पिटिशनला जाता तेव्हा तुम्ही एखादं पेपर उचलल्यानंतर तुम्हाला कुठली बाजू येईल तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला प्रेझेंट करायचंय, तुम्हाला हा टॉपिक दिलाय,
राईट, बरोबर आहे. मी चूज नाही करत आहे मी कुठल्या बाजूने कदाचित मी बोलणार त्या मताचा नसेनही, पण तरी तुला सांगायचंय. मग मी तर एक डायलॉग लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की तुझ्या माझ्या वयाचा होशील ना तेव्हा तुला कळेल. सो आय कॅन यूज दिस ट्रिक विथ माय किड आणि त्याला ऍक्च्युली आत्ताच सांगेन की बाबा हो बन माझा बाबा. करेक्ट. तर हे डिबेट आहे, मग ड्रामा, हे सगळे पाईपलाईन मधली प्रोजेक्ट. आणि ड्रामाचं स्पेशली काय माहितीये का, म्हणजे माझं लहानपण, म्हणजे आपल्या इथे कसं आता फेस्टिवल्स असले, गणपती असला, दिवाळी असला, तर आमच्या इथे कार्यक्रम वगैरे असायचे. मग त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. मग अगदी साधा श्लोक म्हणायचा असेल किंवा एखादं गाणं गायचं असेल, पण आज 100 लोकांसमोर तुम्ही उभे राहून माईकवर बोलताय, ह्याच्यातनंच एक कॉन्फिडन्स हळूहळू निर्माण व्हायला लागतो. तर ही ऑपॉर्च्युनिटी मुलांना कशी मिळेल, म्हणजे शाळेतनं थोडीफार मिळते, पण तो पण लिमिटेड क्राऊड असतो. बरोबर. पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही ड्रामा बसवता तेव्हा कसं असतं की डायलॉग डिलिव्हरी असते, समोरचा चुकू शकतो, समोरचा विसरू शकतो, आपण स्वतः विसरू शकतो, मग काय करायचं. राईट. किंवा ऑडियन्समध्ये थोडीशी कार्टी टाइप्स मुलं असतात, बरोबर, त्यांना कसं फेस करायचं. म्हणजे असं कित्येक वेळा झालंय की मी वक्तृत्व करताना सम ऑडियन्स इज नॉइझी, मग त्यांना कसं हँडल करायचं, हे पण एक स्किल आहे. म्हणजे श्रद्धा, मी तुला ह्या कन्व्हर्सेशनसाठी का बोलवलं किंवा हे कन्व्हर्सेशन रेकॉर्ड करावं असं मला का वाटलं माहिती आहे का, तू जेव्हा हे सगळं मला बोललीस फोनवरती तेव्हा हे ऑफकोर्स तुझ्या मुलांच्या नीड्सपासून चालू झालं. पण मला असं वाटतं की हे सगळं आहे ना, जे आज पॅरेंट फेजमध्ये आहेत किंवा जे स्वतःला इम्प्रूव्ह करतायत ना, त्यांनी कॉन्शियसली हे बघावं. ओके. आणि त्यांनी हे अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे की हे आपल्याला आता पर्पजली मुलांना इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर बोलला. ओके. सो दॅट्स वाय मी तुला बोललो की हे कन्व्हर्सेशन आपण ना फोनवरती आपलं म्हणजे ॲज अ पॉडकास्ट म्हणून रेकॉर्ड करूया, जेणेकरून जे कोणी बघतील त्यांना हा एक मेसेज क्लिअर केला पाहिजे की ओके, शाळा त्यांची एज्युकेशन देते, जाताना एज्युकेट करतंय, सब्जेक्ट शिकतातच आहे, पण बिईंग अ पॅरेंट ही आपली पण जबाबदारी होते की हे कुठेतरी कॉन्शियसली मुलांना शिकवणं की त्यांना फ्युचर रेडी बनवण्यासाठी ॲटलिस्ट आपण हे तर करू शकतो ना की उद्या माहिती नाही की कम्युनिकेशनच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, जग कुठे जाईल, दॅट वी रिअली डोंट नो, आणि आपण हे प्रिडिक्ट नाही करू शकत आहेत. पण ॲटलिस्ट मुलांना त्या लेवलला नेणं, त्यांना हे शिकवणं की बाबा तुला जे माहिती पडतंय ते समोरच्याला ते कन्वे करता येतंय की नाही, ह्याच्यासाठी आपण त्यांना प्रिपेअर तर ॲटलिस्ट करू शकतो. हे कॉन्शियस एफर्ट्स आपण घेतले पाहिजे. Exactly. म्हणजे मी जे मगाशी तुला वाक्य म्हणलं की जे आपण लेट शिकलो ते आपल्या मुलांना लवकर शिकवलं पाहिजे. कारण खूप फास्ट गोष्टी डेव्हलप होत आहेत. आणि तू एक्झॅक्टली जे म्हणलास ना, हे कॉन्शियस एफर्ट्स का गरजेचे आहेत माहितीये का. अजून पण मी एक डिफरन्स काय बघितला अभिषेक, की एकदा आपलं मूल 14 वर्षाचं म्हणजे टीन्स आपण जे म्हणतो 14-15 वर्षाचं झालं ना, की आपण फार काही इन्फ्लुएन्स नाही करू शकत. म्हणजे आपण कितीही सांगितलं की तुला हा क्लास जॉईन करायचा आहे, मी सांगते म्हणून, किंवा माझी अशी इच्छा आहे की तू हा क्लास जॉईन करावास, तर त्याला काही व्हॅल्यू नसते. ते म्हणतात ते आपल्याला करायला लागतं. त्यामुळे आफ्टर 14 आणि 15 हे स्किल्स डेव्हलप करणं ना खूप डिफिकल्ट होऊन जातं. म्हणजे करतात, नाही असं नाही, पण खूप डिफिकल्ट होतं. आणि 6 to 14 मध्ये काय होतं ना, हे मी जे फ्रेमवर्क आता डिझाईन केलंय, स्टोरीज आणि ड्रामा आणि स्पीक अँड स्पा, ह्याच्यातनं ना नॅचरल होतं. म्हणजे त्यांना कळतही नाही की आपण हा ऍक्च्युली खरा बॅकग्राऊंडला एक क्लासच चालू आहे, हे त्यांना कळत नाहीये. राईट. त्यामुळे हे ह्या वयात करणं मी म्हणेन खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तू हे पण म्हणालीस की एका सर्टन एज नंतर मुलं जर ह्या गोष्टींची मतं स्वतः ठरवत असतील, तर मला असं वाटतं की जेव्हा मुलं लहान आहेत म्हणजे 6 ते 13 वयोगटामध्ये मुलांना हे शिकवण्यापेक्षा ना त्यांच्या हा संस्काराचाच भाग झाला पाहिजे. करेक्ट. राईट. सो आता बघ की तू ह्या गोष्टींचा ना बारकाईने अभ्यास करतेस, सुरुवात तुझ्या मुलांपासून केली आणि ती एक तू सिस्टीम बिल्ड करण्यापर्यंत आणली. तर मला तुला असं विचारायचं आहे की फ्युचरमध्ये तू असे काय व्हर्टिकल्स बघते जिकडे आपल्याला ह्या स्किल्सची खूप मुख्य करून गरज लागेल. जसं आपण शाळेमध्ये शिकलो, मराठी माध्यमातून शिकलो, जेव्हा तुला वाटलं की इंग्लिश माध्यमाकडे स्विच व्हायचं आहे किंवा तुला तुझे जे स्किल्स आहेत ते व्यवहारासाठी, बिझनेससाठी, कंपनीसाठी इम्प्लिमेंट करायचे आहेत. सो अशा प्रकारे आजच्या लहान मुलांना जर हे स्किल्स ते आत्तापासून आत्मसात करतायत, त्याच्यातनं ते शिकतायत,
तर त्यांचा बेनिफिट त्यांना पुढे जाऊन एका कुठल्या प्रॉपर व्हर्टिकलसाठी होऊ शकतो ह्याचा तू काही अंदाज देऊ शकतेस का? मी म्हणेन सगळ्या व्हर्टिकलमध्ये रे. कारण आता भले AI वगैरे सगळं झालंय, डेव्हलप झालंय, तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय, तर इव्हन तू AI जरी म्हणशील तरी काय एक मेन स्किल काय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. त्याच्यात काय आहे म्हणजे बेसिकली तू म्हणशील तर आर्टिक्युलेशन स्किल्स आहेत. तुम्ही कसं त्याला प्रॉम्प्ट देताय त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय. राईट. म्हणजे ह्या स्किल्सचा कुठल्या व्हर्टिकलमध्ये फायदा होईल तर मी म्हणेन सगळीकडेच फायदा होणार आहे. ऑफकोर्स. म्हणजे हे इनएव्हिटेबल स्किल आहे, अनअवॉइडेबल स्किल आहे. म्हणजे आज माझा मुलगा जर का हे अचीव करू शकत नसेल किंवा हे स्किल त्याच्याकडे नसेल तर तो नक्कीच बाकीच्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापेक्षा थोडासा मागे राहील असं मला तरी पर्सनली वाटतं. म्हणून मी याच्यावर जास्त काम करते. त्याच्या मागचा पर्पज हा आहे. आणि मी जसं म्हटलं तसं हे आयसोलेशन मध्ये डेव्हलप होणारं स्किल नाहीये. आपल्याला टीम पाहिजे. राईट. म्हणजे आज तुझ्या मुलाचा कॉन्फिडन्स जर का तुला वाढवायचा असेल तर तू घरात तू बायको आणि मुलात तो वाढवू नाही म्हणणार आहे. तुला त्यातनं बाहेर पडायला लागेल त्याला. मग आपण का नाही कनेक्ट व्हायचं. राईट. ही त्याच्या मागची एक आयडिया आहे. परफेक्ट. सो बघ मी आता ह्या माध्यमातून सांगेन की ज्या कोणाला स्पीक अँड स्पार्क सोबत कनेक्ट करायचं असेल तर दे कॅन डेफिनेटली डू. ओके. त्याच्यासाठी वी हॅव दॅट रेडी सिस्टीम विथ अस. दे कॅन कॉन्टॅक्ट मी बेसिकली. येस एक्झॅक्टली. आणि मला आता इंडियात पण चालू करायचंय. आता जर्मनच्या टाइम झोन मध्ये चाललंय पण इंडियात चालू करायचंय. बघूया आता. ओके. त्याच्यासाठी मी तुला शुभेच्छा देईन. पण आता जर आपलं हे कन्व्हर्सेशन कोणी बघतंय आणि त्यांना ह्याच्यावरनं फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की मोटिवेशन मिळतंय आणि लगेचच घरामध्ये मुलांसोबत त्यांना ह्या गोष्टी इनिशियली चालू करायच्या आहेत तर तू काय सांगशील की कसं काय आत्ताच्या आत्ता मला करायचंय की ओके आता मी मोटिवेट काय करू माझ्या मुलासाठी. मग मी कुठून सुरुवात करू, बेसिक पासून कुठून सुरुवात करू. हे मला वाक्य आवडलं. मी जागा झालोय आता मी काय करू. मी म्हणेन की मी जे माझ्या बाबतीत मी चालू केलं आणि जे वर्कआउट झालं म्हणजे मी हे सगळे एक्सपेरिमेंट्स ट्राईड अँड टेस्टेड आहेत. कारण माझ्या घरातच 2 आहेत त्यामुळे ट्राईड अँड आणि दोन्ही वेगळे पर्सनॅलिटीची मुलं आहेत माझी त्यामुळे त्यांच्यावर ट्राईड अँड टेस्टेड जे फॉर्म्युला आहे तो मी तुला सांगू शकेन की आय स्टार्टेड विथ स्टोरी टेलिंग सेशन्स. म्हणजे घरातल्या घरात. हां म्हणजे आधी असं व्हायचं की तू गोष्ट वाच आणि तू काय वाचलेस ते मला सांग. ओके. दिस वॉज अ स्टार्टिंग पॉईंट. पण ते थोडंसं होत नव्हतं लहान मुलाबरोबर. मोठी मुलगी पटापट करायला लागली. मग उलटं केलं. मी म्हटलं ठीक आहे मी वाचते तू ऐक आणि मग तू मला सांग. आणि मी जेव्हा वाचायचे तेव्हा त्याच्यामध्ये मी एक ड्रामा एलिमेंट आणायचे. म्हणजे वाघाचा डायलॉग असेल तर वाघाचा आवाज वेगळा. म्हणजे एक ग्रफेलो म्हणून एक कॅरेक्टर आहे म्हणजे खूप फेमस कॅरेक्टर आहे लहान मुलांच्या स्टोरीज. त्याचा आवाज वेगळा. त्याच्यात एक उंदीर कॅरेक्टर आहे मग त्याचा आवाज वेगळा. मग त्याच्यात इंटरेस्ट व्हायचा. आणि म्हणजे एक वेळ अशी आली होती की ही स्टोरी वाचून आणि त्याचे डायलॉग्स घेऊन माझी दोन्ही मुलं ते घरात ड्रामा करायचे. म्हणजे ते ऍक्ट करायचे मी नसताना. मी बघितलंय म्हणजे मला कळलंय की ते असे लपून छपून की मी हा रॅट ऍक्ट करणार मग ती ग्रफेलो ऍक्ट करणार असं व्हायचं. मग त्यातनं इंटरेस्ट. मग अरे ग्रफेलोचा एक सेकंड पार्ट आहे. ग्रफेलोज चाइल्ड म्हणून पण एक बुक आहे. मग त्यांची कनेक्शन म्हणजे कनेक्ट द डॉट्सची एबिलिटी वाढायला लागली. मग हे झालं. मग अजून कुठलं इलिस्ट्रेशन चांगलं असलेलं पुस्तक आहे. बरेच छान ऑथर्स आहेत जे मी मध्ये मध्ये पोस्ट पण करत असते इन्फॉर्मेशन टाकायला. मग ते आणले. मग क्विझेस आणले. क्विज गेम घ्यायला लागले मुलांचा. हे असं करून म्हणजे हा एक माझं उत्तर असेल की तू अगदीच जर का जागा झाला असेल तर पहिल्यांदा घरात हे चालू करायचं. कारण हे आपल्याच फॅमिलीतलं ड्रामा आहे. इव्हन तुला माहिती आहे की आता गणपती येत आहेत तर बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी सेकंड स्टेप इज दॅट. ओके. थोडासा ढकला. जा रे श्लोक म्हण, जा रे गाणं म्हण. म्हणजे 5 दिवसाच्या गणपतीमध्ये 5 दिवस कुठून तरी तू जा आणि काहीतरी कर बाबा. चुकलास तरी चालेल. जसं मगाशी आपण म्हणालो की हे ऍक्च्युली ह्या सिस्टीम आजूबाजूला पण आहेत पण त्या ओळखणं आणि आता ते कॉन्शियसली मुलांना इम्प्लिमेंट करायला लावणं आणि त्याच्यात हे का करायला लावतो हे जाणून घेणं दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो आणि हे मी ऍक्च्युली सगळं लिहित असते. म्हणजे तू आता हे मला प्रश्न जे विचारलेस ना जसं जसं मला एखादं उत्तर सापडत गेलं ना तर ते मी फेसबुकवर लिहिते. ओके. सो फेसबुक, इंस्टाग्राम ह्या ज्या सगळ्या सोशल साईट्स आहेत ओके त्या बेसिकली ब्रँड बिल्डिंगसाठी वापरतात लोक. मला माहिती आहे की तू फेसबुकच्या वरती
पानं भरभरून मजकूर टाकत असते. तरी मी तो कंडेन्स करायचा प्रयत्न करते. पण हे नक्की का करतेस, म्हणजे काय त्याच्या पाठीमागचा थॉट आहे? की खूप आधीपासून लिहितेस आणि बऱ्याचदा मी बघतो तुला लिहिताना की खूप माहिती द्यायचा प्रयत्न असतो त्याच्यातनं. तेव्हा कसं आहे, तेव्हा काहींना आवडतं काहींना आवडत नाही. मग हा पण एक परत कॉन्फ्लिक्टिंग पॉइंटच आहे. म्हणजे आमच्या घरातच बघशील तर म्हणजे माझा नवरा म्हणतो की अरे कशाला लिहितेस तू फेसबुकवर, Okay. असंही तो म्हणतो. ओके. पण माझा एक वेगळा त्याच्यावरचा मुद्दा आहे. मग मी त्याला म्हणते की का नको लिहू, माझी सोशल डायरी आहे, मी जे शिकले ते मी लिहितेय. आणि सोशल डायरी आणि पर्सनल हा डायरी, हे येस, हे वेगवेगळे आहे, राईट. हा म्हणजे मी सोशल डायरी का शब्द वापरला की मला जे कॉमन प्रॉब्लेम्स फेस झाले आणि मला जशी उत्तरं सापडत गेली, कदाचित त्याचा कोणाला तरी फायदा होईल. आणि जेव्हा मी लिहिते त्याच्यावर लोक फीडबॅक देतात, रिस्पॉन्ड करतात, त्याच्यावरनं आपल्याला एक कळतं की ह्या प्रॉब्लेमचं जे उत्तर मला मिळालंय ते किती जण रिलेट करतात हे कळत जातं. म्हणजे ती एक फीडबॅक सिस्टम आपण म्हणू शकतो बरोबर. सोशल डायरीची. पर्सनल डायरी काय ती प्रायव्हेट आहे ना, ते कोणालाच माहित नाही आहे, म्हणजे ती मी आणि माझी डायरी, म्हणून ही सोशल डायरी असं मी त्याला एक मानते. आणि खरं बघायला गेलं ना अभिषेक, तर काय आहे, मी असं कधी कधी असाही विचार करते, आता एवढे अनुभव 6 देशांमधले वेगवेगळे, काही मी लिहिलेही नाहीत. आता मी जेव्हा विचार करते अरे तेव्हा ते कॅप्चर करायला हवं होतं, असं काहीतरी छान घडलं होतं. आणि मग असं वाटतं की आत्ता तरी ठीक आहे, आपण म्हणजे मी तरुणच म्हणेन, आपल्याला आपण तरुणच आहोत अजूनही, पण अजून एक 20-25 वर्षांनी, म्हणजे अगदी 65ला 70ला मला गुडघे काम करत नाहीयेत, कुठे काय करू शकत नाही, खूप वय झालेले तरुण असू दे, हा खूप वय झालेले आपण जेव्हा तरुण असू मनाने, मग त्यावेळी समजा हे माझ्याकडे रेडी मटेरियल असेल सोशल डायरीचं, तर ते अशा पद्धतीने काहीतरी बांधून असं काहीतरी एक त्यातनं पुस्तक समजा काढलं. कारण त्यावेळी त्या काळात तू विचार कर, अजून एक 25 वर्षांनी 30 वर्षांनी तेव्हाची जी तरुण पिढी असेल ती केवढी वेगळी असेल, आपण काहीच म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत. मग त्याच्यातले कोणीतरी अशी मुलं असतीलच ना की अरे ह्या आजींनी काय लिहिलं होतं, जरा बघूया, अरे त्यांच्या वेळी कसं होतं, अरे असं होतं का, असं केलं का. इट कुड बी इंटरेस्टिंग फॅक्टर, आय यू नेव्हर नो. पण माझ्याकडे काहीतरी मटेरियल राहील. इंटरेस्टिंग आहे. पण तुला माहितीये का, तू ऍक्च्युली आता वर्तमानात इतिहास लिहायला चालू केलेला आहेस. ऍक्च्युली खूप हो रे, खरंच. सो तू जर बघशील इतिहासाचं कुठलंही बुक जेव्हा आपण आज चाळतो तेव्हा ते वर्तमानात लिहिलेला इतिहास असतो. खरं हा तू आज वर्तमानात जे लिहितेस ते उद्या जाऊन इतिहास होणार. अगदी खरं आहे, फॅक्च्युअल आहे आणि हे तू आता करते. फक्त वेळ जरा, म्हणजे कधी लिहिते कधी नाही, असं कन्सिस्टन्सी त्याला काही नाहीये, जस्ट कधी मनात आलं की ते उतरवायचं. ठीक आहे, हे खूपच छान आहे. आणि जसं आपण मगाशी म्हणालो की भाषा एक माध्यम आहे, तसंच तू सोशल मीडिया ह्या माध्यमाचा ह्या प्रकारे विचार केलास. अगेन तू तेच करतेस की तू कम्युनिकेशन स्किल्स आहेत ते त्या माध्यमाचा वापर करून डेव्हलप केलेले आहेत आणि तू त्या प्रकारे ते ॲड्रेस करतेस. फक्त मी म्हणेन की जे खरंच लिहिणारे आहेत सोशल मीडियावर, की जे खरंच त्याचा इफेक्टिव्ह यूज करताना ते कन्सिस्टंट असतात, म्हणजे दे आर लाईक ब्लॉगर्स या ऑथर्स. बरोबर. पण मी अजून त्याच्यात नाही आहे, कारण शेवटी काय होतं ना, वेळ पण रे. आता हे सगळं जे पॅशन प्रोजेक्ट आहे हे मी ऑफिशियली कधी लॉन्च केलंय, जेव्हा माझं खरं काम, आता तुला माहिती आहे मी खरं प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करते, म्हणजे माझं फुल टाइम वर्क वेगळं आहे. मग मी ते जर्मनीत आणि लॉज इतके स्ट्रिक्ट आहेत, मग मी ते कंपनीशी व्यवस्थित बोलून HR ला लेटर लिहिलं की मला असं एक पॅशन प्रोजेक्ट काढायचं आहे. हो, जर्मनीत खूप प्रॉपर प्रोसेस आहे की तुम्हाला कंपनी लॉन्च करायची असेल आणि जर तुम्ही फुल टाइम वर्कर असाल तर तो बिझनेस कॉन्ट्रॅडिक्ट नाही होता का. मग मी हे सगळं लिहिलं, बिझनेस पिच तयार केलं, परत आर्टिक्युलेशन स्किल तिथेच आले, माझ्या मॅनेजरशी बोलले. आणि हे सगळं कधी झालं, जेव्हा मला कंपनीकडनं ग्रीन सिग्नल आला. आणि त्याच्यात असा क्लॉज पण आहे की सगळं मी नॉन वर्किंग आवर्समध्ये करते. वर्किंग आवर्स तर वर्किंग आवर्स, की जे ते ब्रेड अँड बटर आहे, हे पॅशन आहे. त्यामुळे हे सगळं वीकेंड, नॉन वर्किंग आवर्स, रात्री जेव्हा सगळे छान झोपलेले असतात, माझा वेळ असतो, किंवा पहाटे, ह्या सगळ्या वेळांमध्ये हे सगळं असं करत करत, आता ह्याच्यात अजून जर का मी रायटिंग आणि ब्लॉगिंग कुठेतरी करायचं म्हटलं तर मग इट बिकम्स टू मच. माणूस जास्तीत जास्त 3-4 गोष्टी करू शकतो, प्रायोरिटी लावायची. बस, पहिलं काम जे ब्रेड अँड बटर, मग मुलांचं शिक्षण, आणि मग पॅशन प्रोजेक्ट, आणि मग स्वतःचं आरोग्य. परफेक्ट. ठीक आहे श्रद्धा,
तू इथे आलीस, ह्या विषयावरती गप्पा मारल्या आणि हा विषय आपल्याला अजून खोलात जाऊन आपल्यासाठी आणि यूट्यूबच्या माध्यमातून इतरांसाठीही आपल्याला त्याच्यावरती चर्चा करता आली. सो आय वुड से थँक्यू सो मच. आणि हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तो नक्की पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा. थँक्यू सो मच.